नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धन ऋण म्हणजेच प्लस मायनस अधिक वजा चिन्हे असलेल्या पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक, धन पूर्णांक व ऋण पूर्णांक म्हणजे धन ऋण चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी कशी करायची याचे देखील व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत। आपण ते व्हिडिओ चॅनलवर जाऊन पाहू शकता। चला तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आपल्या घटकाकडे। धन ऋण म्हणजेच अधिक वजा चिन्हे असलेल्या पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार या दोन्हींसाठी नियम सारखेच आहेत। चला तर आता आपण ते नियम पाहूया। जर दिलेल्या संख्यांची चिन्हे समान असतील तर येणाऱ्या उत्तराला प्लस चिन्ह देतात, आणि दुसरा नियम आहे चिन्हे जर वेगवेगळे असतील तर येणाऱ्या उत्तराला मायनसचं चिन्ह देतात। बघा, चिन्हे जर समान असतील तर म्हणजे जर दोन्ही संख्यांची चिन्हे जर प्लस असतील तर येणाऱ्या उत्तराला देखील चिन्ह प्लसच येतं। जर दोन्ही संख्यांची चिन्हे मायनस असतील तर येणाऱ्या उत्तराला चिन्ह प्लसच, कारण चिन्हे सारखीच आहेत म्हणून येणाऱ्या उत्तराला प्लसचं चिन्ह। इथं बघा, प्लस प्लस चिन्हे सारखीच आहेत म्हणून येणाऱ्या उत्तराला प्लसचं चिन्ह देतात, आणि मायनस मायनस म्हणजे इथं सुद्धा चिन्हे सारखीच आहेत म्हणून येणाऱ्या उत्तराला प्लसचं चिन्ह देतात। तर मायनस प्लस किंवा प्लस मायनस म्हणजे चिन्ह इथं वेगवेगळे आहेत, इथं मायनस आहे इथं प्लस आहे, मग येणाऱ्या उत्तराला चिन्ह मायनस द्यायचं। चिन्हे जर वेगवेगळे असतील तर उत्तराला मायनस चिन्ह देतात, वजा चिन्ह देतात। आता इथं बघा, प्लस मायनस, मग इथं सुद्धा मायनसच चिन्ह द्यायचं, कारण चिन्हे इथं वेगवेगळे दिलेली आहेत। इथं आपल्याला लक्षात काय ठेवायचं, चिन्हे जर सारखीच असतील तर येणाऱ्या उत्तराला प्लसचं चिन्ह द्यायचं, हे एकत्रच लक्षात ठेवायचं, आणि चिन्हे जर वेगवेगळे असतील तर येणाऱ्या उत्तराला मायनसचं चिन्ह द्यायचं। प्लस प्लस प्लस, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस प्लस मायनस, येणाऱ्या उत्तराला चिन्ह मायनस। आता आपण यावर काही एक्झाम्पलचा सराव करूया म्हणजे आपल्या चांगलं लक्षात येईल। आपण अगोदर गुणाकाराचे एक्झाम्पल सोडूया आणि त्यानंतर भागाकाराचे एक्झाम्पल सोडूया। गुणाकार आणि भागाकार ह्या दोन्हींसाठी नियम सारखेच आहेत, ते नियम इथं लिहून दिलेले आहेत। चला तर आता आपण गुणाकाराचे एक्झाम्पल सोडूया। 15 गुणिले 6, 15 सक 90, हा गुणाकार सोपा आहे। इथं दोन्ही संख्यांना चिन्हे दिलेली नाहीत म्हणजे चिन्हे प्लस आहेत म्हणून येणाऱ्या उत्तराला सुद्धा प्लसचं चिन्ह आहे, आणि हे चिन्ह दिलं नाही तरी पण चालतं। आता पुढचा एक्झाम्पल पाहूया। वजा 5 गुणिले वजा 7, इथं बघा दोन्ही संख्यांना चिन्हे कोणते आहेत, मायनस आहेत म्हणून येणाऱ्या उत्तराला चिन्ह प्लसचं द्यायचं। आपण अगोदर गुणाकार करून घेऊ। 5 7 35, आणि गुणाकारामध्ये वजा वजा अधिक होतं, मायनस मायनस प्लस, बघा मायनस मायनस प्लस, म्हणून इथं या 35ला कोणतं चिन्ह द्यायचं, प्लसचं चिन्ह द्यायचं। मग किती आला यांचा गुणाकार, अधिक 35 आला। चिन्हे सारखीच आहेत म्हणून येणाऱ्या उत्तराला प्लसचं चिन्ह दिलं, आणि हे चिन्ह दिलं नाही तरी पण चालतं, म्हणजे फक्त 35 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, 35 किंवा प्लस 35। आता पुढचं एक्झाम्पल आहे प्लस 21 गुणिले मायनस 7। अगोदर आपण यांचा गुणाकार करून घेऊया। 21 गुणिले 7, 21 7 147, आणि आता चिन्ह देऊया। चिन्हे बघा वेगवेगळे आहेत, पहिल्या संख्येला चिन्ह प्लस आहे आणि दुसऱ्या संख्येला चिन्ह मायनस आहे, मग चिन्हे जर वेगवेगळे असतील तर येणाऱ्या उत्तराला मायनसचं चिन्ह देतात। बघा, प्लस मायनस, येणाऱ्या उत्तराला मायनसचं चिन्ह म्हणून इथं मायनसचं चिन्ह द्यायचं, वजा 147। आता पुढचं एक्झाम्पल आहे वजा 26 गुणिले 8 बरोबर किती।
आता इथं 8ला चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह आहे तर प्लसचं चिन्ह आहे. मग आपण अगोदर गुणाकार करूया. 26 8 208 आणि आता चिन्ह देऊया. चिन्ह बघा वेगवेगळे आहेत. पहिल्या संख्येला चिन्ह आहे वजा आणि दुसऱ्या संख्येला चिन्ह आहे अधिक. मग येणाऱ्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं तर वजा चिन्ह द्यायचं, मायनस चिन्ह द्यायचं. बघा वजा अधिक वजा हा नियम, वजा अधिक वजा इथं नियम दिलेले आहेत. अधिक वजा किंवा वजा अधिक असेल तर येणाऱ्या उत्तराला चिन्ह वजाच द्यायचं. आता पुढचा गुणाकार पाहूया. अधिक 23 गुणिले वजा 5 बरोबर किती? 23 5 115 आणि चिन्ह कोणतं द्यायचं? इथं चिन्ह वेगवेगळे आहेत. प्लस मायनस आहे म्हणून येणाऱ्या उत्तराला चिन्ह मायनसचं द्यायचं. जर चिन्ह वेगवेगळे असतील तर येणाऱ्या उत्तराला चिन्ह मायनसचं देतात. प्लस मायनस किंवा मायनस प्लस अशी चिन्हे असतील तर येणाऱ्या उत्तराला चिन्ह मायनसच देतात. आता पुढचा एक्झाम्पल पाहूया. वजा 100 गुणिले वजा 11 बरोबर किती? अगोदर आपण यांचा गुणाकार करूया. 100 गुणिले 11 गुणाकार किती येतो? 1100 आणि चिन्ह कोणतं द्यायचं? गुणाकारामध्ये वजा वजा अधिक होतं म्हणजे इथं चिन्ह कोणतं येईल तर प्लस येईल. बघा वजा वजा अधिक मायनस मायनस प्लस येतं आणि हे चिन्ह दिलं नाही तरी पण चालतं. फक्त 1100 हे सुद्धा आपल्या गुणाकाराचं उत्तर येईल. प्लस 1100 किंवा 1100. आता पुढचा गुणाकार पाहूया. 55 गुणिले 2 इथं दोन्ही संख्यांना चिन्ह प्लस आहेत म्हणून येणाऱ्या उत्तराला सुद्धा चिन्ह प्लसच द्यायचं. 55 दुने 110 आणि इथं चिन्ह प्लस द्यायचं आणि हे चिन्ह दिलं नाही तरी पण चालतं. फक्त 110 हे सुद्धा आपल्या गुणाकाराचं उत्तर आहे. आता लास्ट एक्झाम्पल पाहूया. वजा 24 गुणिले अधिक 7. मग आपण अगोदर गुणाकार करूया. 24 गुणिले 7 24 7 168 आणि चिन्ह कोणतं द्यायचं? वजा अधिक आहे म्हटल्यावर उत्तराला चिन्ह वजा द्यायचं कारण चिन्हे वेगवेगळे आहेत. बघा तर अशा प्रकारे आपण हे गुणाकाराचे उदाहरणं सोडवले. गुणाकाराचे उदाहरणं सोडवताना किंवा भागाकाराचे उदाहरणं सोडवताना नियम फक्त लक्षात ठेवायचे आणि हे नियम खूप सोपे आहेत. हे प्लस 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 हा नियम तर आपल्याला माहीतच आहे परंतु इथं लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? मायनस मायनस प्लस आणि मायनस प्लस किंवा प्लस मायनस मायनस मध्ये उत्तर येतं. आता आपण भागाकाराचे एक्झाम्पल पाहूया. पहिलं एक्झाम्पल आहे वजा 15 भागिले वजा 5 बरोबर किती? अगोदर चिन्हांचा विचार न करता भागाकार करून घ्यायचा. 15 भागिले 5 भागाकार येतो 3 कारण 5 त्रिक 15 म्हणून भागाकार किती आला? 3 आला. आता चिन्ह कोणतं द्यायचं? बघा दोन्ही संख्यांना चिन्ह मायनस आहे मग चिन्हे सारखीच आहेत. जर चिन्हे सारखीच असतील तर येणाऱ्या उत्तराला प्लसचं चिन्ह देतात. मायनस मायनस प्लस. बघा मायनस मायनस प्लस. आता पुढचं एक्झाम्पल पाहूया. अधिक 60 भागिले अधिक 20 बरोबर किती? आता इथं दोन्ही संख्यांना चिन्हे प्लस आहेत मग हा भागाकार सोपा आहे. 20 त्रिक 60 हा भागाकार किती येतो तर 3 येतो. 20 त्रिक 60 आणि चिन्ह कोणतं द्यायचं? प्लसचं द्यायचं. प्लस 3 किंवा फक्त 3 हे चिन्ह दिलं नाही तरी पण चालतं. आता पुढचं एक्झाम्पल पाहूया. 120 भागिले वजा 15 बरोबर किती? इथं 120 ला चिन्ह नाही म्हणजे चिन्ह प्लसचं आहे. आपण अगोदर यांचा भागाकार करून घेऊया. 120 भागिले 15 15च्या पाड्यात 120 आहेत. किती नंबरला आहेत? 15 8 120 म्हणजे इथं भागाकार किती आला? 8 आला. आता चिन्ह कोणतं द्यायचं? बघा इथं चिन्हे वेगवेगळे आहेत. पहिल्या संख्येला चिन्ह प्लस आहे आणि दुसऱ्या संख्येला चिन्ह मायनस आहे. मग चिन्हे जर वेगवेगळे असतील तर येणाऱ्या उत्तराला मायनसचं चिन्ह देतात. बघा प्लस मायनस मायनस मग इथं चिन्ह कोणतं द्यायचं? 8ला वजा द्यायचं. वजा 8. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया.
वजा 500 भागिले अधिक 25 बरोबर किती? आपण अगोदर यांचा भागाकार करूया. 25 दुने 50 आणि पुढचा शून्य आहे असाच. भागाकार किती आला? 20 आला. आता चिन्ह कोणतं द्यायचं? पहिल्या संख्येला चिन्ह मायनस आहे आणि दुसऱ्या संख्येला चिन्ह प्लस आहे. चिन्हे वेगवेगळे आहेत. मग जर चिन्हे वेगवेगळे असतील तर येणाऱ्या उत्तराला मायनसचं चिन्ह देतात. प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर येणाऱ्या उत्तराला चिन्ह मायनस देतात, वजा देतात. बघा, प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर येणाऱ्या उत्तराला चिन्ह मायनसचं देतात. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. वजा 117 भागिले वजा 9 बरोबर किती? आपण अगोदर यांचा भागाकार करूया. 9 एक 9, 2 उरले, 9 त्रिक 27 म्हणजे भागाकार किती आला? 13 आला. आता चिन्ह द्यायचं आपल्याला. चिन्हे सारखे आहेत, वजा वजा आहेत. मग वजा वजा असतील चिन्हे तर त्यांचा भागाकार करताना येणाऱ्या उत्तराला चिन्ह अधिकचं देतात, प्लसचं देतात. आणि हे चिन्ह दिलं नाही तरी पण चालतं. फक्त 13 किंवा प्लस 13 हे आपल्या भागाकाराचं उत्तर आहे. मायनस मायनस प्लस. आता लास्ट एक्झाम्पल पाहूया. अधिक 162 भागिले वजा 3 बरोबर किती? आपण अगोदर यांचा भागाकार करूया. 3 5 15, 1 उरला, 3 चौक 12. भागाकाराला 54. आता याला साईन देऊया आपण. बघा, प्लस मायनस, पहिल्या संख्येला चिन्ह अधिक, दुसऱ्या संख्येला चिन्ह वजा आहे. म्हटल्यावर येणाऱ्या उत्तराला चिन्ह वजा. प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर येणाऱ्या उत्तराला चिन्ह मायनस देतात, वजा देतात. म्हणून वजा 54 हे या भागाकाराचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण धन ऋण म्हणजेच प्लस मायनस अधिक वजा चिन्हे असलेल्या पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यासला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.